परभणी जिल्ह्यामध्ये मागील 4 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे। त्याचबरोबर काल देखील परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला। तब्बल 12 मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचं जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये नॉर्मल पाऊस पडला होता, जो की 88% पाऊस होता सरासरीच्या। पण ऑगस्ट मध्ये मात्र परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे। ऑगस्टची सरासरी पाहिली तर जवळपास 95% पाऊस ऑगस्ट महिन्यामध्ये पडलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी सरासरीच्या बरोबर पाऊस पडलेला आहे। येणाऱ्या दिवसामध्ये देखील परभणी जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून येलो अलर्ट जाहीर केला आहे, त्यामुळे आणखीन पाऊस पडत आहे। मागील 4 दिवसापासून पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना खरीपाच्या पिकाला दिलासा मिळत आहे। तर दुसरीकडे मात्र परभणी जिल्ह्यामध्ये जी काही 2 धरणं आहेत, येलदरी आणि लोअर दुधना, हे दोन्ही धरणं भरलेली आहेत। येलदरीच्या 10 दरवाजामधून सध्या पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर केला जात आहे आणि आपण पाहू शकता की आपण रहाटी बंधाऱ्यावर आहोत आणि या रहाटी बंधाऱ्यात येलदरीचं पाणी आलेलं आहे आणि 10 दरवाजे उघडल्यामुळे कुठेतरी ही पूर्णा नदी दुधडी भरून वाहत असताना दिसत आहे। तर दुसरीकडे लोअर दुधना धरणातून देखील 4 दरवाजामधून पाणी सोडल्यामुळे दुधना नदीला पूर आलेला आहे। तर गोदावरी नदी देखील मोठ्या प्रमाणावर वाहत आहे। गोदावरी नदीवर असलेले सर्व बॅरेजेस भरलेले आहेत आणि जिल्ह्यातील 3ही नद्या दुधडी भरून वाहत आहेत। त्याचबरोबर मागील 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पिकाला नुकसान होताना दिसत आहे। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलेलं आहे। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी काल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली। त्याचबरोबर जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आपल्या टीमसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत आहेत, पंचनामे करत आहेत आणि शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिलेलं आहे। यापुढे देखील येलो अलर्ट जारी केल्यामुळे आणखीन जर पाऊस पडत राहिला तर मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे। असे जरी असले तरी मात्र कुठेतरी सर्वच धरणं भरली आहेत आणि नद्या दुधडी भरून वाहत आहेत। ओढ्या नाल्याला पूर आलेला आहे। ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये उत्साह आहे, पण पाऊस जर असाच सुरू राहिला तर मात्र शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होताना दिसून येत आहे। त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांमध्ये कभी खुशी आणि कुठं गम असा दोन्हीही प्रभाव शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। येणाऱ्या काळात जर पाऊस असाच राहिला तर शेतकऱ्याचं नुकसान मात्र प्रचंड होणार आहे। त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार मात्र यावर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं दिसून येत आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।